वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. आणि आज आहे रुटीन चेकअप 9 मंथचं. सो आता आम्ही चाललो आहे. ही पण येते, हिला काय कामधंदे नाहीत, स्कूल आता संपले. तर काय त्यांच्या स्कूल चालू आहेत अजून. आवडीच्या स्कूलला सुट्टी पडली आहे. सो आता निघतोय आम्ही. बघू आता आज डॉक्टर काय बोलतायत ते. सो आता हॉस्पिटलच्या इथे पोहोचलो, दवाखान्याच्या इथे. आता जातो वरती, बघतो किती नंबर आहेत माहिती नाही आहे. जाते का जेवायला? जेवण आहे. अवनीला म्हटलं जातेस का इथे. टाकल्या अक्षय. अवनीच गोरी दिसते आपल्यामध्ये. तू पण काळा दिसते, मी पण काळी दिसते. मला पण माझं तर पूर्ण चेहरा शेजा. नाक तर माझं एकदम विचित्रच झालं. सब वेटिंग, खूप वेटिंग आहेत. कितवा नंबर लागेल माहिती नाही. आमच्या कुकूला भूक लागली, हलतो सुद्धा म्हणजे त्याला सुद्धा भूक लागली. आवाज येतोय? म्हणजे कसं झालं आता आम्ही फोन म्हणजे सिरीज करायला आलो. हो, आता घरी आलो आहे हॉस्पिटलमधून. जवळजवळ 1:30 वाजायला आला आहे. तिकडे हॉस्पिटलला गेला एवढा टाईम होतोच. आम्ही गेलोच की तिला 10च्या दरम्यान गेलो असेल. 10:30 ती मॅडम येते आणि मग आमचा जवळजवळ 7वा-8वा नंबर होता. तर मग एवढे वाजले. सगळं व्यवस्थित आहे ती बोलली. तर आता सोनोग्राफी दिली आहे. 18 तारखेला करायला सांगितली आहे, फ्रायडेला. आणि मग 19 तारखेला त्यांना दाखवायची आहे. तर मग आता जाणार आहोत आम्ही करायला तेव्हा, किंवा मंडेला. आता बघू कसं मॅनेज होतं आहे, त्याच्यावर डिपेंड आहे. आताची जी दिली आहे त्याच्यामध्ये रक्तपुरवठा वगैरे कसा आहे वगैरे ते सगळं त्याच्यात बघितलं जाणार आहे. आणि अजून एक न्यूज सांगितली तिने, पण पहिले सोनोग्राफी होऊ देत, त्याच्यानंतर मग मी सांगेल तुम्हाला त्याची अपडेट काय असणार आहे. कारण कसं आहे ना, आधी जर आपण सांगितलं तर काम होत नाही. म्हणून ते सध्या अक्षय बोलला की सध्या आता काही बोलू नकोस, कोणाला सांगू नकोस, आधी पहिले आपण बघूया ह्या वीकमध्ये सोनोग्राफी वगैरे. म्हणजे आता तो वीक येईल तो, तेव्हा सोनोग्राफीचं वगैरे कसं काय त्याच्यामध्ये आहे वगैरे. मग त्यानंतर आपण सांगूया की काय आहे ती न्यूज. तर मग आता भंडाऱ्याला चाललो आहे. हनुमान जयंती आहे, तर इथे खाली आमच्या इथे हनुमानाचं मंदिर आहे. तर तिकडे दरवर्षी भंडारा असतो, खूप छान असतं जेवण आणि ऑलवेज माय फेवरेट भंडारा. तर मग आणि हिला पण आता 2 वाजता क्लासला जायचं, तर हिला भुर्जी भाकरी देणार आहे डब्याला. तिथं मला घरातच करावी लागणार आहे. पण आता लहान मुलांनी ना खूप मोठी लाईन लावली आहे, म्हणून म्हटलं जरा थोडीशी लाईन कमी होऊ दे, मग आपण जाऊ करून. तर मग आता जाते. आणि हिचं काहीतरी भलतंच चालू आहे. काय करतेस ग अवनी? काय करते? मोबाईल बघते. आणि अशा सारख्या उड्या मारायच्या असतात. चल आता मी कचरा वगैरे सगळं थोडं घर आवरून घेतलं आहे आल्यावरती पहिले आधी. आणि आता सगळ्यात मेन गोष्ट, हो माहिती आहे तुझा क्लास मला. आणि मेन म्हणजे देवबत्ती करायची, कारण का सकाळी घाईमध्ये कचरा वगैरे काढून गेलो नव्हतो, म्हणून ते राहिलं होतं. कारण का पाणी भरून गेली होती, पाण्याचा टायमिंग होता म्हणून. तर मग ते सगळं आवरून घेते आधी पहिले. भंडाऱ्याला जाऊन आलो आणि जेवून पण आली. मध्ये घुसवली म्हणजे ते बोलले की प्रेग्नेंट आहेत तर पुढे जा डायरेक्टली. प्रेग्नेन्सीमध्ये थोडं प्रिव्हिलेज भेटतं, कुठेही गेलं तरी पहिले घेतात. तर झालं आता थोडे दिवसच अजून, पण काय करणार, उभं पण राहत नाही तर ऑप्शन नाही. किती उड्या मारणार गं? हिला नुसत्या उड्या मारायच्याच माहिती, बाकी काहीच नाही. आता चालली क्लासला आणि हे असं डान्सचं सारखं तेच बघायचं. अक्षयला पण डबा नेऊन दिला. आता थोडा आराम करते आणि मग संध्याकाळी अवनी फोन आला जा. तिची जी दीदी आहे, वैष्णवी दीदी म्हणून, जी तिला क्लासला घेऊन जाते, तर ती आली होती म्हणून मग तिचा फोन वाजला म्हणून कट केली व्हिडिओ.
तर गेली आता मॅडम क्लासला. आता डायरेक्ट संध्याकाळी येईल ती. जेवण वगैरे गेली आहे, टिफिन पण दिला आहे तिला. तर तिथं जाईल. आणि आता मी एकटीच आहे. आता मस्तपैकी आराम करते. आणि संध्याकाळी आमच्या इथे गावदेवी आईची पालखी पण आहे. तर बरं वाटत असेल, थोडी एनर्जी असेल तर जाईल, नाहीतर मग बघू कसं काय ते. चला आता आराम करून घेते. जसं की मी म्हटलं संध्याकाळी पालखी आहे, तर तिकडे आता चालली आहे. पालखी खूप लांब आहे, बघू मला भेटली तर. आणि भंडारा आहे तर तिकडे चालली. दुपारी पण भंडाऱ्याचंच जेवली आणि आत्तासुद्धा भंडाऱ्याचंच जेवणार आहे. आणि अवनीला घ्यायला जायचं आहे क्लासला. सो पहिले तिला घेणार आणि मग जाणार. सो आता मी इकडे पोचलेली आहे. इथे छोटंसं हनुमानाचं मंदिर आहे आणि बाजूला सत्यनारायणची पूजा मांडली होती. आणि हा जो एरिया आहे इथेच मी लहानाची मोठी झाली. आता इकडे बिल्डिंग झाल्यात त्याच्यामुळे सगळं वेगवेगळं झालेलं आहे. आणि जवळजवळ 17-18 वर्ष आम्ही इथेच राहिलेलो. आणि तिथेच आता बिल्डिंग उभी राहिली. तिथे आता मी मम्मीच्या घरी जाते, त्या साईडला तिथेच बिल्डिंग आहे. आणि खूप लोक एन्जॉय करत होते, मज्जा करत होते. आणि खूप टायमानंतर मी पालखीला आली होती. आणि ही आहे आमच्या गावदेवी आईची पालखी. जे मंदिर आहे गावदेवी आईचं तिची पालखी निघते हनुमान जयंतीला. आणि शिवाय सत्यनारायणची पूजासुद्धा असते, भंडारासुद्धा असतो. आणि भंडाऱ्यामध्ये सुद्धा छान असं जेवण होतं. त्यानंतर मग अवनी मॅडमना खायचं नव्हतं म्हणून ती आईच्याच घरी जेवली. त्यानंतर मग आम्ही निघालो तिकडनं. भंडाऱ्याचं जेवण मॅडमना आणि म्हणजे अवनीला पण नको झालेलं. काय चाललंय तुझं? आणि अक्षयला पण लेट झालेला, मग त्याच्यामुळे तो बोलला नको. मग त्याने तर बिर्याणी घेतली आहे, तो बिर्याणी खाणार आहे. आणि ही तिच्या लाडक्या आईकडे जेवली फोडून अंड्याचं ॲज युजल. मी नाही बाबा, मी जेवली. ही बाबा जेवली ग. भंडाऱ्याचा डाळ, भात, वाटाण्याची भाजी, पापड. मला नाही आवडत भंडाऱ्याचं जेवण. कोशिंबीर नाही, सॉरी, काय बुंदी होती. गाईस मला नाही आवडत भंडाऱ्याचं जेवण. तिला फक्त अंड आवडतं, अंड. आणि मी तिथे बसली आहे. खिचडी भात असतो, खिचडी भात. असं नसतं बोलतं, देवाचं जेवण असतं ते. समजलं का? समजलं. चल चल ना अक्षय. पापा त्याच्या गप्पा काय संपत नाही. जिथे जायचं तर गप्पा मारतोय. तर मच्छर चावायला लागल्यात. चला आता आम्ही